आपल्या आयुष्यात अनेकदा काही अशा घटना घडतात ज्या साधा योगायोग वाटत असल्या तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या एका संकेतासारख्या जाणवतात. अचानक एखादी गोष्ट वारंवार दिसणं, मनात सतत एकच विचार येणं किंवा एखाद्या अडचणीच्या वेळी अनपेक्षितपणे योग्य मार्ग सापडणं, अनेक जण याला देवाचे संकेत मानतात. अध्यात्मानुसार देव थेट आपल्यासमोर येऊन बोलत नाही, पण तो वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दिशा दाखवत असतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दांतून, कधी स्वप्नांमधून, तर कधी अचानक आलेल्या अंतर्मनाच्या आवाजातून आपल्याला काही संदेश मिळू शकतो. हे संकेत समजून घेण्यासाठी मन शांत आणि सजग असणं गरजेचं असतं. कधी कधी आपण एखाद्या निर्णयाबद्दल खूप गोंधळलेले असतो आणि त्याच वेळी अचानक योग्य उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. काही वेळा एखादं दार बंद झाल्यासारखं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की ते आपल्या भल्यासाठीच होतं. अशा प्रसंगांत अनेकांना जाणवतं की कुठली तरी अदृश्य शक्ती त्यांना योग्य दिशेने नेत आहे. मात्र प्रत्येक गोष्ट संकेत आहे असं मानणंही योग्य नाही. माणसाचं मन अनेकदा योगायोगांना अर्थ देण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे विवेकबुद्धी ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. संकेत समजून घेण्यासाठी श्रद्धेबरोबरच शांत विचार आणि वास्तवाचं भानही आवश्यक असतं. कधी तुम्हालाही असा अनुभव आला आहे का, जेव्हा अचानक घडलेल्या एखाद्या घटनेने तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलला आणि नंतर वाटलं हा कदाचित देवाचाच संकेत होता?